नमस्कार. कसे आहात सर्व? आरोग्यदृष्ट्या तर नक्कीच फिट असाल. पण आता आपल्याला दुसरंही ध्येय ठरवायचंय, ज्याच्यात आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा फिट राहायचंय. मी दिनेश सोनवणे आपल्या अर्थ कॅपिटल्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान आहे. छान अशासाठी कारण एखाद्या मोठ्या ध्येयाची ज्यावेळेस आपल्याला सुरुवात करायची असते, त्यावेळेस आपण ती छोट्या छोट्या ध्येयापासून करत असतो. आणि आपल्याला त्या ध्येयाची सुरुवात करताना जर कोणीतरी समजेल अशा शब्दात जर सांगितलं तर अजून छान वाटतं. आणि त्याचाच एक क्लू मी तुम्हाला आजच्या जो व्हिडिओ जो आहे त्याचा देतोय, की आज आपण वैयक्तिक गुंतवणूक तसेच वैयक्तिक आर्थिक नियोजन, दॅट इज सेल्फ फायनान्शियल प्लॅनिंग, हे कसं असावं त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. 10वीला एक धडा आहे, आर्थिक नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग. तर मला पहिल्यांदा असं वाटायचं की फायनान्शियल प्लॅनिंग हे पैसे कमवल्यानंतरच करायचं असतं. परंतु तुम्ही बघा ना, 10वीला जर तो धडा दिला असेल आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगचा, म्हणजे कमवायला लागायच्या अगोदरपासूनच त्याच्याबद्दल आपल्याला जागरूकता असली पाहिजे. त्यामुळे तो धडा तिथे दिलेला आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कोणाशी माहिती द्यायचा प्रयत्न करतं किंवा आपल्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतात, आपल्या हृदयामध्ये ते प्रश्न असतात की आपल्याकडे तर पैसा येतोय, पण त्याची गुंतवणूक किंवा त्याचं आर्थिक नियोजन कसं करायचं याच्याबद्दल आपल्याला कोणी सांगितलं तर आपल्याला एक योग्य पद्धतीने जागरूकता येते आणि एक दिशा मिळते. त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक नियोजनाचे, वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे 7 नियम बघणार आहोत. आणि एखादी गोष्ट आपण नियमाने केली ना तर त्याच्यात जोखीम तर नसतेच, पण फायदाच खूप असतो त्याच्यामध्ये. तर चला आपण आता सविस्तररित्या ह्या गोष्टी बघू. जो पहिला नियम होता आपला, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की लवकरात लवकर गुंतवणूक करायची. म्हणजे तुम्ही जसं मी मागाशी सांगितलं की 10वीलाच तो धडा आहे की आर्थिक नियोजन कसं करायचं. आणि त्याच्यानंतर आपण जागरूक झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आपले पैसे कमवायला सुरुवात करतो, ज्यावेळेस आपण अर्निंग करायला सुरुवात करतो, त्यावेळेस पासूनच आपल्याला गुंतवणूक करायची आहे. कारण जेवढी लवकरात लवकर गुंतवणूक करू तेवढं त्याचं जो परतावा आहे, त्याचे जे रिटर्न्स आहेत ते जास्तीत जास्त मिळायला सुरुवात होते. म्हणजे त्याचं कंपाऊंडिंग होतं, म्हणजे चक्रवाढ होते. हे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण जर लवकर एखादं आंब्याचं झाड लावलं तर त्याची फळं सुद्धा आपल्याला लवकर येतात. हा त्याचा थोडक्यात मतितार्थ. दुसरा जो नियम होता आपला, तो गुंतवणूक करताना आपल्याला अभ्यासपूर्ण गुंतवणूक करायची. म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली आणि त्याचा काहीतरी चांगला फायदा झालाय किंवा काही निगेटिव्हही झाला असेल तर आपण त्याचं बघून प्रभावित न होता आपण स्वतः अभ्यास करायचा आहे आणि मग गुंतवणूक करायची आहे. तिसरा जो नियम आहे आपला, त्या तिसऱ्या नियमामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की गुंतवणूक करायची आहे, परंतु असे काही खर्च असतात, असे काही निधी असतात जे आपल्याला थोडे बाजूला ठेवायला लागतात. ते कशासाठी? तर आपत्कालीन अशी परिस्थिती येते. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर दुर्दैवाने काही घरामध्ये एखादी घटना झाली, त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट असेल किंवा अचानक एखादा खर्च आलेला आहे की ज्याची आपल्याला कुठलीही पूर्वकल्पना नाही. कारण एखादं संकट येताना आपल्याला काही पूर्वकल्पना देऊन येत नाही, त्यामुळे त्याला आपण आपत्कालीन परिस्थिती म्हणतोय. तर त्या आपत्कालीन परिस्थितीचाही आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि 6 महिन्याचा, 8 महिन्याचा असेल किंवा 1 वर्षाचा आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड, तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि मग गुंतवणूक करायची आहे. आणि आपला जो त्याच्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे तो आहे की ज्यावेळेस आपल्याकडे पैसे येत आहेत, पुरेसा पैसा येतोय, पण कधी कधी आपल्याला अशा काही गोष्टी घ्यायच्या असतात की ज्यासाठी आपण कर्ज घेतो. तर मग ते कर्ज घेण्याच्या अगोदर आपल्याला हा विचार करायचा की ती गोष्ट आपल्यासाठी तेवढी महत्वाची आहे का, आणि ती जर तेवढी महत्वाची असेल तर त्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा आहे का. नसेल तर आपण कर्जाकडे वळतोय. पण कर्जाच्या जाळ्यात न फसता त्या गोष्टीची गरज ओळखूनच आपल्याला ते कर्ज घ्यायचंय, ते लवकरात लवकर फेडायचा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून त्या कर्जाचं बर्डन आपल्यावर न येता आपल्या गुंतवणुकीला धक्का लागणार नाही, आपल्या इन्व्हेस्टमेंटला धक्का लागणार नाही. कारण मग आपण जी गुंतवणूक केली तीच परत आपल्याला कर्ज फेडायला वापरायला लागेल आणि मग आपले जे काय आर्थिक नियोजनाचं जे काही ध्येय आहे ते सगळं विस्कळीत होऊन जाईल. त्याच्यानंतरचा जो 5वा मुद्दा आहे आपला, तो आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला मल्टिपल इन्व्हेस्टमेंट करायच्यात.
म्हणजे ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतोय त्यावेळेस एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता गुंतवणुकीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, जसे शेअर मार्केट्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, रिअल इस्टेट्स असतील किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी असतील ज्याच्यात आपण गुंतवणूक करू शकतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गुंतवणूक करायची आहे. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे, तो मुद्दा आहे की जो काही खर्च होतोय आपला तो आपल्याला ट्रॅक करायचा आहे. तुम्ही वेगवेगळ्या ॲमेझॉन सारख्या किंवा फ्लिपकार्ट सारख्या ज्यावेळेस त्या साईट्सवरून तुम्ही वस्तू मागवता, त्या वस्तू मागवता त्यावेळेस आपल्याला त्यांनी एक डेज दिलेले असतात, ते दिवस दिलेले असतात की 8 दिवसात ती वस्तू येईल किंवा 5 दिवसात ती वस्तू येईल, आणि आपण ती वस्तू ट्रॅक करत असतो. म्हणजे आपल्याला एक खात्री होते ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचते. अगदी तोच नियम आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनात किंवा आर्थिक गुंतवणुकीत वापरायचा आहे की आपल्याला आपले जे काही खर्च आहेत ते ट्रॅक करायचे. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर महिन्याचा जो काही तुमचा खर्च आहे किंवा आठवड्याचा खर्च आहे, तुम्ही एक छोटं जर ध्येय ठेवलं त्याच्यामध्ये, तर आठवड्याच्या कालावधीमध्ये आपण किती खर्च केला किंवा किती खर्च करतोय तो गरजेचा आहे का, याचं रेकॉर्ड तुम्ही ठेवा. आणि ते रेकॉर्ड ठेवलं किंवा तो जर ट्रॅक ठेवला तर आपले विनाकारण जिथे पैसे जात आहेत ते जाणार नाहीत. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, सगळ्यात शेवटचा नियम, तो आहे की आपल्याला दीर्घकालीन ध्येय ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा प्रकारचं जे ध्येय आहे ते आहे की अल्पकालीन, म्हणजे शॉर्ट टर्म टार्गेट असेल आपलं किंवा लॉंग टर्म टार्गेट असेल, हे दोन्ही प्रकारचे टार्गेट आपल्याला ठेवायचे. कारण आपल्या पुढच्या नियोजनाप्रमाणे किंवा आपलं जे काही पुढचं जे जीवनाचं प्लॅनिंग असेल, लाईफ प्लॅनिंग असेल, त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ध्येय ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे काही जी ध्येय असतात त्याच्यातून आपल्याला पटकन नफा मिळतो, आणि काही जी ध्येय आहेत ज्याच्यातून आपल्याला थोडंसं जास्त काळ गुंतवणूक करायला लागते आणि मग आपल्याला त्याचा परतावा किंवा त्याचे रिटर्न्स मिळतात. तर अशा प्रकारे हे 7 नियम होते. हे 7 नियम जर आपण तंतोतंत फॉलो केले तर नक्कीच आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा फिट राहू अशी मला पूर्ण खात्री आहे. आजचे जे 7 नियम आपण संवादाच्या माध्यमातून बघितले, याचा तुम्हाला आर्थिक फिट राहण्यासाठी नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे, कारण मी सुद्धा आर्थिक फिट झालेलो आहे हे नियम वापरून. आता या प्रत्येक नियमाशी रिलेटेड आपण जो काही सविस्तर चर्चा आहे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला, परंतु याच संबंधी आपण सविस्तर पुढील व्हिडिओ नक्कीच बघणार आहोत. ते पुढील व्हिडिओ सुद्धा तेवढेच अर्थपूर्ण असतील. आणि आज जो काय आपला संवाद झाला त्या संवादामध्ये तुमच्या मनात काही शंका असतील, अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील, अजून तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि फिट राहा, शारीरिकदृष्ट्या सुद्धा आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा. धन्यवाद. टेक केअर.